देवळा तालुक्यातील लोहनेर गावात विषारी चिकन खाऊ घालून 21 भटक्या कुत्र्यांचा आणि 2 मांजरांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। देवळा पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई सुरेश रमेश कोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास लोहनेर गावातील रमेश दादाजी अहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांनी गावातील कमानीजवळील इसम टब्बू शहा यांच्याकडून चिकन विकत घेतले। त्यानंतर त्यांनी द्वारकाधीश पेस्टिसाइडच्या दुकानातून काहीतरी विषारी द्रव्य खरेदी करून ते चिकनमध्ये मिसळले। त्यानंतर हे विषारी चिकन गावातील भटक्या कुत्र्यांना आणि मांजरांना खाऊ घातले। दुसऱ्या दिवशी दिनांक 13 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 6 वाजता सफाईसाठी आलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावातील 20 कुत्रे आणि 2 मांजरी मृतावस्थेत आढळून आल्या। त्यानंतर त्यांनी सर्व मृत प्राण्यांना जेसीबीच्या साहाय्याने खड्डा करून गावातील अमृतधामच्या पाठीमागे पुरले। पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते, PSI विनय देवरे आणि फिर्यादी सुरेश कोरडे यांनी घटनास्थळी धाव घेतली। तपासादरम्यान बालाजी मंदिराजवळील आणखी एक कुत्रा तडफडत असताना आढळला आणि त्याचाही नंतर मृत्यू झाला। मृतावस्थेत सापडलेल्या एका कुत्र्याचे शवविच्छेदन देवळा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात करण्यात आले असून त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। या प्रकरणी रमेश दादाजी अहिरे आणि मुकेश उर्फ पापा परदेशी या दोघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। या घटनेमुळे लोहनेर गावात संताप व्यक्त होत आहे। वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा।